हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूबचा. आणि आज आपण आलो आहोत मुरुडच्या केशवराज मंदिराजवळ. दापोलीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. माझ्यासोबत राहा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही या मंदिराजवळ कधी गेलेले आहात का, किंवा तुमच्याकडे असं कोणतं मंदिर असेल जे मला माहिती नसेल. तिथे मी नक्की जाईन, प्रयत्न करेन जायचं, आणि ते कमेंटमध्ये शेअरही करीन माझा अनुभव. सो माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओमध्ये बनवून राहा. बघा मित्रांनो, असूत बागेत हा केशवराज मंदिर आहे. दापोलीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. चला आपण आता मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया आपले श्री हरिनारायणचे. आणि आज आपली मोठी कार्तिक एकादशी पण आहे. खूप छान परिसर आहे मंदिराजवळ. आणि सुपारीचं बाग आहे बघा, बघू शकताय तुम्ही. भरपूर आहेत झाडं सुपारीचे. चला मग दर्शन मंदिराकडे जाऊया. मित्रांनो, हा केशवराज पूल आहे. इथे सगळं माहिती दिलेली आहे. हा कधी बांधलेला होता ते मी तुम्हाला आणि हा बघा किती सुंदर छान असं मंदिराजवळ परिसर आहे. सुपारींचे बाग पण आहेत, झाडं आहेत, खूप आंब्याचे. मित्रांनो, हा 150 पायऱ्यांचा सफर आपण तय करूया सोबतच. आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. हा मंदिर आहे केशवराज विष्णू देवाचं. आणि तिथे आहे गोमुख, जिथून प्यायचं पाणी येत आहे. तिथून आपण प्यायचं पाणी भरू शकतो. आणि तिथे महादेवाची पिंड आहे. छोटीशी. विष्णुदेवांची मूर्ती आहे बघा. घ्या दर्शन तुम्ही पण. छान रंगोली काढली आहे बघा मित्रांनो. मंदिराच्या पुढेच एकदम.
हे बघा मित्रांनो, आज इथे शूटिंग चालू आहे आणि आज आपल्या समोर आहेत मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज मराठी कलाकार पॅडी दादा आहेत. मी तुम्हाला एक झलक दाखवते. मित्रांनो, मंदिराचे दर्शन झालेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहेत आमच्या रूटवरती. सो तुम्ही बघितले इथे खूप मोठे मोठे कलाकार आले होते. प्रथमेश परब, आमचे पॅडी दादा होते आणि इथे खूप सुंदर एक भव्य परिसर आहे. हा प्रवास इथे संपतोय, पण माझा प्रवास अजून चालूच राहणार आहे. मित्रांनो, असेच माझ्यासोबत तुम्ही राहा. आणि माझ्या प्रत्येक व्लॉगला बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असेल तर. आणि तुमचे वेगवेगळे अनुभव माझ्यासोबत शेअर करा कमेंट्समध्ये.